देवा. चोडप्पा, राघोबा, देवी नेवाशेवरनं सांगावा आला आहे. राघोबा. आई आणि पिताश्रींचं पत्र आलं आहे. मला खूप आनंद वाटला. आई आणि पिताश्रींचं म्हणणं आहे की आपण एकदा नेवासेला जाऊन येऊया. म्हाळसा, आता ह्या कृतयुगातील अवतार कार्याची समाप्ती समीप आली आहे. ह्यानंतर त्यांची भेट होणं हे शक्य नाही. तेव्हा मला असं वाटतं की आपण त्यांना इथेच बोलून घेणं हेच इष्ट ठरेल. आपण इथून लवकरात लवकर प्रस्थान करणार आहोत असं त्यांना सांगावं का? नाही म्हाळसा, ह्या क्षणी नको. प्रथम त्यांना इथे येऊ दे, मग सांग. तेच उचित ठरेल. आपण त्यांना त्वरित निरोप पाठवूयात. चोडप्पा. जी देवा. चौडप्पा, आई आणि पिताश्रींना निरोप पाठवा की आम्ही त्यांना जेजुरीत बोलावले आहे. वहीच येतो देवा. आजा कोण आले बघ. या 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 बसाजी. बानू कुठे दिसत नाही. तुम्ही सगळे असे गप्प का आहात? बानू कुठे बाहेर गेलीये का? नाही, हातच आहे वाड्यात. मग तुम्ही असे दुःखी का दिसत आहात? अव बानून स्वतःला कोंडून घेतलंय. माझी शंका खरी ठरली. काय झालंय? तसं नवं काय नाही हो, पर आज पतूर देवीमुळे माझी बानू दुःखी होती. आणि आता काय? लवकर सांगा. जी, देवन बानूशी बोलणं टाकलं आहे, तिच्याकडे बघत बी नाहीत. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये.
खूप झालं, खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो, आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो, काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.